आम्ही रविवार म्हणलं की मला असं हुरूप येतं काम करायला. सांगा बरं काय करू, दारे धरू का, म्हशीला पाणी पाजू का, वैरण टाकू का, काय करू सांगा पटापटा. लय हुरूप येते मला रविवार म्हणलं की. आणि त्या खुरप्याचं फवारणीचं काय घेणं देणं नाही तुम्हाला. तुम्हाला त्या दिवशी म्हणला जाऊन त्या फवारणी करा त्या हरभऱ्याला. त्या हरभऱ्यावर नुसता किडा पडलाय, माव पडले, थंडीने म्हणून म्हणला. तुमचं हुरूप कशासाठी आम्हाला माहित आहे की. तुम्हाला मटण खायचं आज का, आम्हाला हुरूप येतेच की तुम्हाला. आज आज कसं हुरूप आहे ना, आज रविवार हाय कळलंय आम्हाला बी. पण जावं बापू, आमच्या घरी आज काही मटण बिटन नाही. तुम्हाला जर हुरूप लयच कामाचा आला असन तर त्याच फवारणी मटण शिजणार नाही. तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर थांबा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, आमच्याकडे आज रात्रच्या शिळ्या भाताला परतून ठेवले. तुम्हाला खा वाटलं तर खा, नाही तर खाऊ दे. फोन आला फोन. हॅलो 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 हॅलो. फोन आला फोन. हॅलो 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 हॅलो. असा कुठे एवढा हावरड जावई असतो का ग माय. कामाला नको, खायला येऊ द्या किती बी शिबलं बर, होय की नाही. येतं फोनच येतो तुम्हाला. कोणाचा फोन येतं, मोठ्या मंत्री खासदार आहो तुम्ही, तुम्हाला फोन येत राहतात. आम्ही ते माझे पाहुणे आलते त्यांना तुम्ही चहा बी नाही केला, नाही केला तुम्ही. जावई बाबू, त्यांना मी म्हणलं होतं आमच्या जावयाची सोय राहाव तर तुम्ही राहाच्या दिवस चहा पाणी करते, तुम्हाला जेवायला पण पोळ्या करते म्हणून म्हणलं होतं. पण ते सोयरे का ऐकायच्या लायकीचे होते वय. ते पण तुमच्यासारखेच उक्कड नुसते. कस काय पुण्या मोत्री भेटल्यात काय माहिती नाही. हे सोय पण असलं वाज घालून. कस काय म्हणजे त्यांना मी म्हणलं जेवण घेऊन जा संध्याकाळी, तर ते काय म्हणायला लागले माहिती का, मटण करतो म्हटलं तर थांबतो, नाही तर थांब ना बघा म्हणायला लागले. म्हणलं हे पण ते जावायच्याच भरतीचे आहेत. म्हणलं जावा तुम्ही निघून बिना पाण्याचीच. ते हरभऱ्यामध्ये पण अगं लय माव पडला, त्याच्यात निंदायचं बोलवायचं चालले, बाया लावला. कापूस बी कुठून टिकला बाहेर भेट नसल्या काय करतो. ती तूर कापल्या बाया कापल्या तूर. ते जावई बाई ते जावई काय खाऊन करणार टाकून उकडणार. ते जावई काय खाऊन करणार टाकून उकडणार नसते. कोणता जावई कोणा कामाचा हो काय ना, फक्त त्या जावईला खायला द्यावा. खाऊन बी गेले की ते चुकून बी गेले, खाते खाते आणि टोमना मारते. त्याचं काय सांगायचं बाई. ठेव माय ठेव. आई येते लग्नाला येते. लग्नाची तारीख काढली की सांग मला, मी येते लग्नाला. काय बाई त्यात ते तसंच मानलं तर काय करा. की म्हणणार काय, अंगी आले पदरी पडले, आता काय करा. बरोबर ठीक ठीक. मामी कुणाचा फोन आलता हो तुम्हाला आता. जावई बापू ते म्हणत होते, बरं जाऊ द्या कशाला अजून आग लावायला. आई राहू दे जावई बापू, आता ती सोयरे म्हणते सांगा की काय म्हणले. वीज बिल अजून पेटवत बसवायचं, राहू द्या. सांगा की काय म्हणले ते माझा दादा म्हणत होता, बहीण तुझ्या घरी तो जावई पडून आहे की नाही, संड्यासारखा, कामाचा नाही धामाचा नाही, काही काम पण करत नाही, त्याला किती दिवस घरी ठेवून घेतली तुझ्या, हाकलून दे त्याच्या घरला म्हणत होता. थांबा की जाऊ नको, ओ जाऊ थांबा की. खरं बोल कशा मिरच्या लागल्या झोपत्यातच लगेच. मला कुत्र बांधल्यासारखं घरामध्ये माणसं. आम्ही घरात चोरी झाली तर तुम्ही कंप्लेंट करून केली नाही हो. अहो जावई बापू, जावई बापू, चोरी जर बाहेरच्या लोकांनी केली असती तर पोलीस कंप्लेंट केली असती. ती चोरी घरातल्याच लोकांनी केली तर काय कंप्लेंट करणार आहे आता. काही की खाऊन बी गेलं, काही की थुकून बी गेलं म्हणा. नशीब आमचं फुटकं, काय सांगावं आता. जावई बापू चहा घेते की. जर घरी असलो तर फक्त चहाच घेतो, पण जर बाहेर आलो कोणाची तर मग चहा सोबत मी पोहे, त्याच्यानंतर उपमा, त्याच्यानंतर शिरा, खारी, हे पण घर तुमचंच होय. चहा टाक माय, चहा टाक मामी. ते तुमच्या भावाची कंदूर होती त्या दिवशी मटणाची, मला का म्हणा बोलविलं. जावई बापू तुम्हाला एकदा आम्ही आमच्या माहेरामध्ये मी नेलो होतो. तर माझ्या भावाला काय म्हणल्या तुम्ही, माणसाचं तोंड बघू बघू तुम्ही तुकडे वाढता मटणाचे म्हणून म्हणले. तर माझा मोठा दादा म्हणलाय, भाई येताना तुझ्या जावायला काय बोलू नको बघा आमच्या कंदुरीला म्हणून म्हणलाय. त्यामुळे बघा तुम्हाला काय नेणार नाही बघा जावई बापू. ते पिठलं भाकरी करून ठेवली ती खा, आणि संध्याकाळी म्हशीला गोऱ्याला ते पेंड चारा बिरा घालत बसा घरीच. बाकी येऊ नका बघा, नाहीतर आमची आबरू घालच्या.